नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। अर्ज मागे घेत आहे। माझी सर्वांना विनंती आहे, सर्व आपल्या सभागृहातील सर्व ज्यांनी दिलेले आहेत त्यांना सर्वांना माझ्या दर्शनाताईला पण आहे, मांजरेकरांना पण आहे, विनंती आहे की जो कौल विराटे जनतेने बहुजन विकास आघाडीला दिलेला आहे त्या कौलाचा मान ठेवून तुम्ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी इच्छा प्रकट करतो। बाकी तुमच्यावर आहे। काय सांगणार याकडे? मला वाटते अजूभाई महापौर झाला त्याचा सर्वात जास्त आनंद तुम्ही पत्रकारांना असेल, कारण अजूभाई सर्व पत्रकारांचा चांगला जवळचा असा मित्र असं गणला जातो। माझा लहान भाऊ जरी असला तरी गेले 35 वर्ष झाले आमच्या घरामध्ये आम्ही 3 भाऊ, कोण लहान कोण मोठं असं नाही आहे। माझे मोठे भाऊ पण आहेत। अत्यंत आनंदाने राहतो। आमची आई 91 वर्षाची, आज तिलाही आनंद झाला असेल। अजू आहे समाजामध्ये चांगला काम करणारा, स्वतः इंजिनियर आहे, त्याला टेक्निकल माहिती चांगली आहे, प्रशासनाची माहिती चांगली आहे, कायद्याची लॉची माहिती चांगली आहे। महानगरपालिकेच्या वादामध्ये कोर्टामध्ये पण बाजू लावण्यासाठी म्हणून वकिलांबरोबर सातत्याने काम करणारी अशी ती व्यक्ती आहे। प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते एक चांगला महापौर म्हणून नक्की काम करेल। की गेले 35 वर्ष झाले आपांच्या जोडीला सातत्याने काम करणारा, सर्व अडीअडचणीमध्ये जोडीला राहणारा अशी व्यक्ती ही महापौर झाली। अनुभवी आहे, सिनियर आहे आणि त्यामुळे त्यांना आनंद आहे। आप्पा भाई आमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती यामुळे नक्की आनंदी झाली असेल, कारण यावेळेला आप्पा भाई यांनी सगळ्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली होती आणि अटीतटीच्या निवडणुकीमध्ये सहज विजय प्राप्त होईल याची खात्री होती। साधारण 80 पर्यंत सहज सीट मिळतील अशी खात्री होती। त्याप्रमाणे ही सत्ता आलेली आहे आणि सत्तेमध्ये योग्य अशी व्यक्ती की जी प्रशासनामध्ये कारभार करताना प्रशासनावर आपला चांगला वचक ठेवून, सर्व पक्षीयाला जोडीला घेऊन, सर्व नागरिकांना जोडीला घेऊन नक्की या महानगरपालिकेची जी थांबलेली कामं ती पुढे नेईल। गेल्या 5-6 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जो काही गोंधळ झालेला त्या गोंधळामध्ये सावरण्यासाठी म्हणून अजीव पाटील यांच्यासारखी एक चांगली व्यक्ती की जिला प्रशासनाचा अनुभव आहे, जिच्यामध्ये एक ताकद आहे स्वतःची, अशी व्यक्ती आज महापौर झालेली आहे। याचा आनंद मला आहे। मला वाटते पत्रकारांना, आपल्याला सगळ्यांना असेल, पत्रकारांना धन्यवाद देतो की आपण अजीवचे चांगले हितचिंतक आहेत आणि यानंतरच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे। काही चुकत असेल तर तुम्ही कान उघडणी पण केली गेली पाहिजे, एवढं तुम्हाला मी सांगू इच्छितो। आपली महानगरपालिका ही एक सशक्त महानगरपालिका आहे, महाराष्ट्रातली 2 नंबरची मोठी महानगरपालिका आहे आकाराने। तिचं बजेट ही चांगलं आहे, यावर उत्पन्नाची साधनं चांगली वाढवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करायला पाहिजे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी नागरिकांनाही सांगू इच्छितो, एक चांगल्या प्रशासनाला काम करण्यासाठी, चांगल्या बॉडीला काम करण्यासाठी, चांगल्या महापौराला काम करण्यासाठी आपलं सहकार्य असायला पाहिजे। परत एकदा सर्व नगरसेवकांना, आप्पा महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, पक्षाचे सर्व नेते मंडळी, भाई यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगल्या उमेदवाराची निवड केली आणि आज त्यांनाही तेवढाच आनंद असेल जेवढा मला तुम्हाला आहे। धन्यवाद। तेवढा स्ट्रॉंग आहे, 44 नगरसेवक या ठिकाणी राहणार आहे, कशा पद्धतीने यांचं युक्तिवाद आहे? जरी असलं, स्ट्रॉंग असली तरी कुठल्याही प्रकारे जर चांगलं काम करायचं आहे आणि योग्य रीतीने काम करायचं आहे, कुठल्याही प्रकारची भ्रष्टाचार करू नये असं वाटत असेल त्यांना, तर अजीव सारखा व्यक्ती जी आहे याच्यावर कोणी आतापर्यंत गेल्या 35 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर असं आरोप केलेलं नाही, भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही। त्यामुळे विरोधी पक्ष पण चांगल्या कामाला सहकार्य देतील याची मला खात्री आहे आणि अजीव एवढा हुशार आहे त्यामुळे त्यांना कुठल्याही शब्दात किंवा कोंडीत ते पकडू शकणार नाहीत याची मला खात्री आहे। मार्शल लोकीसे देखील आज उपमहापौर निवड, एक चांगला उपमहापौर म्हणून निवडून झालेली आहे की ज्यांनी महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त लीडनी ज्याला मतं मिळालेली आहेत। गेले 10 वर्ष झाले, 5 वर्षाचा काळ आणि 6 वर्ष प्रशासकीय काळ, यामध्ये सातत्याने तो लोकांमध्ये राहून त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत।
शिक्षक आहे, खूप ऍक्टिव्ह आहे, स्पोर्ट्स पर्सन आहेत, त्याचा खूप संपर्क सर्व लोकांशी आहे. त्यामुळे मला खात्री आहे उपमहापौर महापौर ही जोडी खूप चांगल्या रीतीने काम करेल.